थोडंसं फ्लॅश मारा. स्वभाषा आणि स्वतः हात भागेल. मामा तुम्ही मागे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी हे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचं इंटिरियर डिझायनिंगचं इन्स्टिट्यूट आहे आणि गेले 25 वर्ष आम्ही ही संस्था राबवतो आहे. आम्ही दरवर्षी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मुलं जे काही काम करतात इथे वर्षभर ते समाजापर्यंत पोहोचावं किंवा इव्हन त्यांना जेवढं प्लेसमेंट मिळणार आहे पुढे सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, आर्किटेक्ट्स असतील, डिझायनर असतील, पुण्यातले बिल्डर्स असतील, त्या सगळ्या लोकांपर्यंत मुलांचं काम पोहोचावं म्हणून आम्ही दरवर्षी एक्झिबिशन भरवतो. त्यात मुलांचं काम आम्ही शोकेस करतो. पण हे काम शोकेस करत असताना त्याला एक वेगळा प्रकारची थीम किंवा वेगळ्या प्रकारचा अभ्यास करून जर हे शोकेस करता आलं तर जास्त चांगलं करता येतं. म्हणून आम्ही दरवर्षी वेगळ्या थीम घेतो. तर यावर्षी आमचं थीम होतं शिवाजी महाराजांचा जन्म ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ते त्यांचं सगळा कार्यकाल, त्यांनी जे काही पराक्रम केले हे सगळे मुलांपर्यंत पोचवावे किंवा त्यांनी त्यांच्या कालखंडात आरमार असेल, वेगवेगळे किल्ले असले यांची जी बांधणी केली त्याचा जो अभ्यास आहे तो आमच्याच अभ्यासाला संलग्न असा अभ्यास आहे. त्या सगळ्याचा मुलांनी सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे माहिती गोळा करून हा सगळा इथे डेकोरम सगळा उभारलेला आहे. तर गेले 7 दिवस अखंड रात्रंदिवस मुलांनी परिश्रम घेऊन सगळ्या वेस्ट मटेरियल वापरून, कुठलंही मटेरियल असलं की जे नवीन आहे सगळं वापरलेलं मटेरियल वापरून हे सगळं उभारलेलं आहे. आणि यामागे सगळे विद्यार्थ्यांचा, आमच्या इथल्या सगळ्या फॅकल्टींचा, आमच्या संस्थेचे चेअरमन चोडिया सरांचा आम्हाला भरपूर मोलाची साथ मिळालेली आहे आणि मुलांनी हे सगळं सांगितलं. विद्यार्थ्यांना नेमका प्रदर्शनाचं काय पाहिजे? या प्रदर्शनामुळे कसं होतं की पुण्यातल्या आम्ही जवळजवळ सगळ्या आर्किटेक्ट्स, डिझायनर्स, बिल्डर्स या सगळ्या लोकांना प्रदर्शन बघायला बोलवतो आणि ते आल्यावरती मुलांचं हे सगळं काम बघतात आणि यातनंच बऱ्याच मुलांना प्लेसमेंट मिळतं. तर दरवर्षी आमच्या इथं तसंही 90% प्लेसमेंट विद्यार्थ्यांना मिळतेच. पण या माध्यमातून अजून चांगल्या लेवलला, चांगल्या ऑफिसेसमध्ये, चांगल्या कंपनीजमध्ये प्लेसमेंटला मुलांना वाव मिळतो. सगळ्या महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे आणि आवर्जून ज्यांना वेळ भेटेल त्यांनी हे पाहावं की अंतर्गत शिवकाळ कसा उभा केलेला आहे या मुलांनी आणि अभ्यास करून हे सगळं प्रस्ताव एकंदरीत या मुलांनी जी केलेली आहे आणि त्यांच्या. नमस्कार, मी ऋत्विक कुलकर्णी शिवचरित्राचा, शंभूचरित्राचा अभ्यासक आहे आणि त्या निमित्ताने सूर्यदत्त इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी इथे बोलवलं. खरं तर आता त्यांनी एक उल्लेख केला की महाराष्ट्राचं आराध्य दैवत, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती आहेत आणि आपण एक गोष्ट म्हणतो की ह्या राज्यातली माती आणि माती महाराजांची. तर जसं आपण बाहेर सुशोभीकरण करतो शहरांचं, तिथे शिवाजी महाराजांचा खूप समावेश आहे,
तसं जर अंतर्गत घरांचं पण असं सुशोभीकरण झालं आणि प्रत्येक घरात जर ह्या मुलांनी जे प्रस्थापित केलेले महाराज आहेत असं जर प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असं शिवमय वातावरण झालं तर महाराष्ट्र हा शिवकाळात जायला वेळ लागणार नाही.